नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण युवक भारती 11वी विषय मराठी या पाठ्यपुस्तकातील भाग क्रमांक 1 मधील दुसरी कविता अभ्यासणार आहोत। कवितेचे शीर्षक आहे प्राणसही आणि कवयित्री आहे इंदिरा संत। इंदिरा संत प्रसिद्ध कवयित्री, कथाकार व ललित लेखिका या लहानपणापासूनच त्यांच्यावर वाङ्मयाचे संस्कार झाले होते। नेमक्या व समर्पक शब्दांच्या माध्यमातून अभिव्यक्त होण्याचे वैशिष्ट्य त्यांच्या काव्यात आढळते। प्रीती, विरह, एकाकीपणाचे दुःख इत्यादी विविध भावनांचा कल्लोळ टिपणारी, निसर्ग प्रतिमांच्या नेमकेपणाने वापर करणारी उत्कट भावपूर्ण व प्रतिभासंपन्न काव्यशैली ही त्यांच्या कवितेची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत। त्या काळच्या समीक्षकांनी इंदिरा संतांच्या कवितेला विशुद्ध भाव कविता म्हणून मुक्तपणे दाद दिली होती। गर्भ रेशीम या त्यांच्या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कारसुद्धा प्राप्त झाला आहे। त्यांची लोकगीतांचे संकलन व संपादनाची इतर पुस्तकेही प्रकाशित झालेली आहे। इंदिरा संत यांचे साहित्य लेखन अशा प्रकारे आहे। त्यांचे कविता संग्रह आहेत सहवास, शेला, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम, मेंदी, मृगजळ, चितकळा, वंशकुसुम आणि निराकार। त्याचप्रमाणे कथासंग्रहामध्ये श्यामली, कदली आणि चैतू, ललित लेख संग्रहामध्ये मृदगंध व मालनगाथा अशा प्रकारे इंदिरा संत यांनी काव्यक्षेत्रामध्ये खूपच आपलं नाव लौकिक केलेलं आहे। त्याचप्रमाणे आता आपण या प्राणसई या कवितेचा आशय थोडक्यात बघणार आहोत। कवितेचा आशय या प्रकारे आहे। प्राणसई या कवयित्री इंदिरा संत यांनी लिहिलेल्या कवितेत ग्रामीण भागातील पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन आलेले आहे। उन्हाळा संपण्याचा व पावसाळा सुरू होण्याच्या दरम्यानचा जो कालावधी आहे त्यामध्ये घराघरात शेतांमध्ये आवश्यक ती पूर्वतयारी झालेली असते आणि त्याचेच हुबहू चित्रण आपण या कवितेत बघत आहोत। कवयित्री मैत्रिणीच्या नात्याने घनावळीला म्हणजेच मेघमालेला, ढगांना पावसाच्या सरी घेऊन लवकरात लवकर येण्यासाठी उत्कटपणे निरोप पाठवत आहे। साध्या सोप्या शब्दात केलेली ही पावसाची आळवणी अत्यंत भावरम्य शैलीत आपल्यासमोर आलेली आहे। आता आपण कवितेच्या मुख्य ओळी वाचणार आहोत। पीठ कांडते राक्षसी तसे कडाडते ऊन, पीठ कांडते राक्षसी तसे कडाडते ऊन, प्राणसई घनावळ कुठे राहिली गुंतून, दिला पाखरांच्या हाती माझ्या सांगावा धाडून, एग एग घनावळी मैत्रपणा आठवून। म्हणजेच या ओव्यांचा अर्थ असा आहे की जणू काही आभाळात राक्षसीन धान्य कांडत असावी इतके कडक ऊन पडलेले आहे। उन्हाळा संपत आलेला असला तरी उन्हाचा ताप असह्य होत आहे। उन्हाच्या तडाख्याने प्रत्येक व्यक्तीचा जीव हैराण आणि कासावीस झालेला आहे। अशा वेळी प्राणसई म्हणजेच कवयित्री म्हणते की माझी प्राणप्रिय सखी मेघमाला, तू कोणत्या कामात गुंतून राहिली आहे आणि आम्ही इथं सगळेजण तुझी वाट बघत आहोत, तू कुठे गुंतून राहिलीस, अशा प्रश्नार्थक रूपाने या काव्याची सुरुवात झालेली आहे। तुझ्या प्रतीक्षेत घनावळीला कवयित्री सांगते की तुझ्या प्रतीक्षेत असलेली मी तुझ्या भेटीसाठी इतकी आतुर झाले आहे की माझा निरोप तुझ्यापर्यंत लवकरात लवकर पोचावा म्हणून मी तो पाखरांसोबत धाडला आहे। हे सखी घनावळी, आपल्या दोघींची ती दृढ मैत्री आठवून आता तरी तू लवकर ये,
म्हणजेच पावसाचे आगमन होण्यासाठी ही कासावीस चाललेली आहे। अशा प्रकारे आपण कवितेचे पुढचे पद वाचणार आहोत। पडवळा भोपळ्याची आळी ठेवली भाजून, हुडा मोडून घरात शेणी ठेवल्या रचून, बैल झाले ठाणबंदी झाले मालक बेचैन, तोंडे कोमेली बाळांची झळा उन्हाच्या लागून। म्हणजे पावसाचे जेव्हा आगमन होते तेव्हा प्रत्येक व्यक्ती आपल्या शेताची मशागत करत असतो। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी तरी खूप असे विद्यार्थी असतील की ज्यांचे वडील शेतकरी असतील आणि हे तुम्ही खूप जवळून बघितलेलं असेल की पावसाळ्याच्या आगमनापूर्वी आपले वडील शेताची संपूर्ण मशागत करतात आणि सतत पाऊस येण्याची वाट बघत असतात, कारण पेरणीसाठी त्यांना पावसाची आवश्यकता असते। तर कवयित्री इथं सांगते की तू आलीस म्हणजे तुझ्या मागोमाग तो वरुण राजा येईलच। इथे कल्पना केलेली आहे की जर घनावळी तू माझी मैत्रीण मला भेटायला येशील तर तुझ्या मागे वरुण राजा सुद्धा येईल आणि तो येणार म्हणूनच घराघरात शेतावर पूर्वतयारी सुरू आहे। पावसात बहरणाऱ्या पडवळ भोपळा या अशा वेलवर्गीय भाज्यांच्या लागवडीसाठी तयार केलेल्या मातीच्या आळ्या भाजून ठेवल्या आहेत, म्हणजे तयार करून ठेवलेल्या आहेत। सुकलेल्या गोवऱ्यांचा ढीग मोडून त्या गोवऱ्या घरात नीट रचून ठेवल्या आहेत। म्हणजे उन्हाळा जेव्हा असतो तेव्हा ग्रामीण भागातील स्त्रिया ह्या शेणाच्या गोवऱ्या करून ठेवतात आणि त्या पूर्णपणे वाळल्या की जसेही पावसाचे आगमन होईल त्यापूर्वी त्या गोवऱ्यांना घरामध्ये ठेवतात की जेणेकरून त्यांना पावसाळ्यात या गोवऱ्यांचा वापर इंधनासाठी करता येणार। परंतु तू येण्याचं काही नाव घेत नाहीये। त्याचप्रमाणे उन्हाचा ताप मुक्या गुरा वासरांना इतका असह्य होत आहे की मालकाने गाई गुरांना आता गोठ्यात दावणीला बांधून ठेवले आहे। पावसाच्या चिंतेने त्यांचे मालक अस्वस्थ झाले आहेत। तापल्या उन्हाच्या गरम झळा न सोसवल्यामुळे लहानग्या जीवाची तोंडे सुद्धा सुकून गेली आहे। अशा प्रकारे इथे इंदिरा संत यांनी उन्हाची तीव्रतेचं आणि पावसाच्या आगमनाचं वर्णन एकदम आपल्या मनाला स्पर्श होईल अशा प्रकारे केलेले आहे। त्याचप्रमाणे आता आपण बघणार आहोत कवितेचे तिसरे पद। विहिरीच्या तळी खोल दिसू लागले ग भिंग, मन लागे ना घरात कधी येशील तू सांग, एग दौडत धावत आधी माझ्या शेतावर, शेला हिरवा पांघर मालकाच्या स्वप्नावर। बघा, कडक उन्हामुळे विहिरीसुद्धा आटलेल्या आहेत, कारण गेल्या वर्षाच्या पावसाच्या पाण्याच्या ज्या विहिरी भरलेल्या होत्या त्या वर्षभरात शेतीसाठी पाण्याचा वापर झाला आणि त्यामुळे आता विहिरीसुद्धा आटलेल्या आहे आणि नवीन पावसाच्या आगमनाचा त्या वाट बघत आहे। त्यामुळे आटून त्यांचे तळेसुद्धा दिसायला लागले। कडक उन्हामुळे या आटलेल्या आहेत आणि विहिरीच्या खोल तळाशी अगदी थोडेसेच पाणी शिल्लक आहे। सूर्यकिरणे पडल्यामुळे ते पाणीसुद्धा शिल्लक नाही, तर त्या पाण्याचे गोलाकार भिंग जणू चकाकत आहे। माझे मन घरात रमत नाही, तू कधी येशील बरं। म्हणजे जो व्यक्ती फक्त शेतीवर आणि शेतीवरच अवलंबून आहे त्याच्यासाठी ही गोष्ट अतिशय योग्य आहे की ते फक्त आणि फक्त पावसाचीच वाट बघत असतात। मेघमाले तू धावत पळत आधी माझ्या शेतावर बरस पाहू, तू बरसशील तेव्हा तुझ्या येण्याने शेते हिरवेगार होऊन जातील। म्हणून शेती भाती भरघोस पिकण्यासाठी व शेतमालांचे हिरवे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तू ये। म्हणजे प्रत्येक शेतकरी हा पावसाचे प्रतीक्षा करत असतो की जेणेकरून पाऊस येईल आणि त्याच्या शेतीमध्ये चांगलं पीक येईल आणि चांगलं पीक आलं म्हणजे त्याला चांगल्या प्रकारचा पैसा हाताशी लागेल। कवितेचे पुढचे पद आहे, तशी झुलत झुलत एक माझिया घराशी, भाचे तुझे झोंबतील तुझ्या जरीच्या घोळाशी, आळे वेलांचे भिजू दे ग भर विहीर तुडुंब,
सारे घरदार माझे भिजू दे ग चिंब चिंब. तशीच कवयित्री सांगते की तशीच झुलत झुलत तू माझ्या घराजवळ ये. तुझ्यातून बरसणाऱ्या चमचमणाऱ्या सरींमध्ये तुझे भाचे मनसोक्त तुझ्याशी खेळतील. मी भाजीपाल्यासाठी तयार केलेली आळी तुझ्या पाण्याने भिजू दे. विहीर काठोकाठ भरू दे आणि माझे सर्व घरदार पावसाने शिंपून दे. अशा प्रकारची रम्य कल्पना कवयित्रीने इथे केलेली आहे. पुढे कवयित्री सांगते, उभी राहून दारात तुझ्या संगती बोलेन. सखा रमला शेतात त्याचे कौतुक सांगेन. काग वाकुडेपणा हा काग अशी पाठमोरी. एग एग प्राणसई वाऱ्यावरून भरारी. बघा कवयित्री सांगते की तू अशी पाऊस घेऊन आलीस की मी दारात उभी राहून तुझ्यासोबत खूप गप्पा मारेन. माझ्या सखा म्हणजेच तिचा पती काळ्या आईची सेवा करण्यासाठी म्हणजे शेतातील मातीची सेवा, हिरवे स्वप्न फुलवण्यासाठी शेतात दंग होऊन काम करत असेल आणि तेव्हा मी त्याचे पाहणारे रूप तुला सांगेल, ते पण खूप कौतुक करून. मी इतकी विनवणी करत आहे, तुला निरोप पाठवत आहे, पण तू मनात अढी धरून का बसली आहेस? तू माझ्याकडे अशी पाठ का फिरवली आहेस? तू एग एग प्राणसई ए वाऱ्यावर स्वार होऊन तू लवकर मला भेटायला ये. अशा प्रकारची कल्पना कवयित्रीने इथं केलेली आहे की मेघमाला म्हणजे जे ढग आहे ते कुठल्या वाहनावर येतात, तर वाऱ्याच्या या वाहनावरच येतात आणि पाऊस आणून शेतामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पाडतात. अशा प्रकारची इंदिरा संत यांनी केलेली कल्पना ही खूप अलौकिक शब्दात आणि अप्रतिम अशी हृदयाला स्पर्श करणारी जिवंत भावगर्भित अशी कविता आपल्यासमोर मांडण्यात आलेली आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.